वर्षानगर येथे प्रस्तावित असलेल्या सांडपाणी प्रक्रिया म्हणजेच एसटीपी प्रकल्पाच्या विरोधात वर्षानगर परिसरातील नागरिकांनी आज महापालिकेवर जनआंदोलन मोर्चा काढला। यावेळी सर्वपक्षीय संघटनांनी देखील सहभाग घेतला होता। छत्रपती शिवाजी चौकातून निघालेला मोर्चा महापालिका चौकात पोहोचला आणि तेथे आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडून आपला निषेध नोंदवला। एसटीपी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, संबंधित अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणाबाजीने महापालिकेचा परिसर दणाणून गेला। एसटीपी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, एसटीपी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, एसटीपी मॅडम काकाची कुणाच्या बापाची एसटीपी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, एसटीपी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे। खाली लोक वर पाय, भ्रष्टाचाराचे करायचे खाली लोक वर पाय, माझी मॅडम काकाची रद्द झालाच पाहिजे। कोण म्हणतोय होत नाही, त्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतोय होत नाही, त्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतोय होत नाही, त्याशिवाय। यावेळी उपस्थित त्यांनी महापालिका उपायुक्त शिल्पा दरेकर यांना महापालिकेच्या दारातच निवेदन दिलं। एसटीपी प्रकल्पाला विरोध नाही, मात्र हा प्रकल्प दाट लोकसंख्या असलेल्या नागरी वस्तीत उभारला जाणं धोकादायक आहे। नदीपासून लांब असलेल्या या भागात एसटीपी उभारल्यास नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितलं। वर्षानगर, वृंदावन पार्क, अरिहंत पार्क, लाईफस्टाईल अपार्टमेंट, अथर्व अपार्टमेंट, संभाजी हाऊसिंग सोसायटीसह परिसरातील रहिवाशांनी या संदर्भात निवेदने देऊन सातत्याने विरोध दर्शवला आहे। मात्र तरीही हा प्रकल्प लादला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। या प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी पसरून हवा अस्वच्छ होणार असून यामुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या उद्भवतील असं आपचे सचिव संदीप देसाई यांनी सांगितले। लवकरात लवकर हा प्रकल्प रद्द करा अशी मागणी यावेळी करण्यात आली। प्रकल्प रद्द न झाल्यास येणाऱ्या काळात महापालिका अधिकाऱ्यांच्या घरात घुसून आंदोलन करू असा इशारा आपचे सचिव संदीप देसाई यांनी यावेळी दिला। प्रतिभानगर परिसरामध्ये जो एसटीपी प्रकल्प महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लोकांच्या डोक्यावर मारायचा प्रयत्न केला, त्याच्या विरोधामध्ये हा तुम्हाला असंतोष दिसून येईल। खास करून तिथं भटक्या कुत्र्यांचं मोठं साम्राज्य आहे। जर एसटीपी प्रकल्प तिथं झाला तर भटक्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार, दुर्गंधी, त्याच्यामुळं नागरिकांचं स्वास्थ्य बिघडणार आहे, पंपाचे आवाज असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं महानगरपालिका एखादा प्रोजेक्ट उभा करते पण मेंटेन करत नाही अशी या महानगरपालिकेची खाती आहे। त्यामुळे हा प्रकल्प झाल्यानंतर तिथल्या नागरिकांना गंभीर अशा आरोग्य संबंधित समस्यांना सामोरं जावं लागणार आहे। हीच भीती घेऊन आज आम्ही या प्रकल्पाला विरोध करतोय। हा असंतोष आज महानगरपालिकेच्या दारात आहे। याच्यामध्ये जर सुधारणा केली नाही, हे जर प्रकल्प बंद केला नाही तर मात्र उद्याचं आंदोलन हे आमचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घरात असेल अशा पद्धतीचा इशारा मी देतो। जय हिंद। यावेळी महेश वासुदेव, किशोर खानविलकर, सूरज सुर्वे, संभाजी पाटील, श्रीकांत खुराडे, दीपाली औंधकर, स्मिता सावंत, अश्विनी पंडित यांच्यासह वर्षानगर येथील नागरिक, सर्वपक्षीय संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।